मॉर्निंग. आज गावच्या घरातून व्हिडिओ करतो आहे. रात्री लेट आलो, 1 वाजला यायला घरी जेवून. आत्ता उठलो जस्ट. रॅन्च पण उठला आहे. आज रॅन्च लवकर उठला आहे बघा. गावी 12 वाजता उठणार होता, उठला 9 वाजताच. मनी आहे, हे आमच्या गावचं घर आहे, नंतर दाखवतो तुम्हाला. गुड मॉर्निंग. छान झोप लागली नाही, इतकी शांत दमलो होतो गाडी चालवून दिवसभर. छान झोप लागली. आता उठतो, मस्त फ्रेश होतो. आता सगळे व्हिडिओ गावचे तुम्हाला बघायला भेटतील 4-5 दिवस कंटिन्यूस. बघा तर गाव कसं आहे आमचं. कुठे तुला आवडलं गाव रे? झाली झोप? आज या फ्रेश वाटतो आणि बऱ्यापैकी. आता स्वतःहून तरी खायला मागितलं. चला भेटू चहाला. मणी करते पोह्यांची तयारी नाश्त्याची. ते आमच्या गावचं किचन आहे, गावच्या घरचं. रॅन्च खेळतोय कार नाही, त्याला कार घेतली ती जत्रेमधून. दाखव रॅन्च तुझी कार सगळ्यांना कशी आहे. थार कार घेतली, मेल्यामधून घेतली होती. किचन आहे आणि ही गॅलरी आहे किचनची. बघा किती छान व्ह्यू दिसतो गॅलरीतून आमच्या किचनच्या. रोड आहे, ही वखार आहे लाकडाची. आणि तिथे जे दिसते ना तुम्हाला सफेद कलरचं, ते पालखी स्थळ आहे. ते ज्ञानेश्वरांची पालखी आहे, ते माऊलींची, जी जुलैमध्ये निघते. तर इथे विश्रामाला असते. आणि बाजूलाच नीरा नदी. नंतर तुम्हाला नीरा नदी पण दाखवतो. असं आमचं लोकेशन आहे. आमचं गाव आहे नीरा. समोर व्हाईट कलरचं आहे ते पालखी तळ आहे. तिथे पालखी विसावेला असते 2-3 तास. आईची चालली आहे देवपूजा. मी कापते बघा कांदा, आई करते देवपूजा. हां, रॅन्च खेळतो. किचन यांची झाली आता आंघोळ. आलाय आता आंघोळ करून. चालू आहे नाश्ता. काय करते नाश्ता? पोहे चहा. आता झाला, मी आता चहा पितोय. रॅन्च खेळतोय गेम. काय करते? चहा नाश्ताची भांडी. जेवणाला आहे आज व्हेज, वांग्याची भाजी, माझी फेवरेट. नाश्त्याला होते पोहे. चालू आहे जेवणाची तयारी. मनी सोलते लसूण. मी चाललो होतं खाली थोडंसं सामान आणायला, कांदे, मसाले, खोबरं. चालू आहे खाली आता. चला. चाललो आहे बाजार करायला एकटाच. मणी आई वगैरे करतात जेवण. कांदे वगैरे आणायचे, दूध आणायचं आहे. मस्त काम पण करायचे. थोडं काम राहिलं आहे मला, बिलं वगैरे बनवायची आहेत. बाजार घेऊन तो काम करतो आणि जातो गावात. काल रात्री लेट गेल्यामुळे गावात कोण भेटलं नाहीत. आज सगळे भेटतील. मुंबईकडून आलेले पाहुणे, आमचे गावचे पाहुणे. संध्याकाळी दाखवतो गाव तुम्हाला. शेत आपलं कसं आहे ते. अरे आता उन्हाचं कुठे ऊन किती आंघोळ करायची, याचा व्हिडिओ बनायचा देतात. नदी तिथे जायला आहे ना खाली. करतात ना. आंघोळ करतात ना. पोहायला येणार आहे. आणि पप्पांनी शब्द बघ काय वापरलाय. खाली तिथं आहे, एवढं नाही. लहान लहान मुलं पण येत करतातच मला ते. व्हॉइस नाही सांगत. लंच टाईम. वांग्याची भाजी, आळूवडी, चपाती, गावठी वांगी. राहायचं झालं जेवून. इथे बाबा बसले, आई आहे, मनी आहे.
कशी झाली भाजी? तुला ती मोठी भाजी तिकडची आहे ना? ताक, चितळीचं आमचं सलाड. या जेवायला. आई वरती बसते. या जेवण करायला. चालू आहे किचन साफसफाई, भांडी घासणे दुपारच्या जेवणाची. काय करते? जेवणाची भांडी. आता जरा आराम करू, ऊन भरपूर आहे. ऊन उतरल्यावर जाऊ बाहेर. गाव दाखवतो तुम्हाला माझं. काहीच झोपलेलो आम्ही आता. मी म्हटलं झोपेल आहे. झोपलेलो आम्ही आताच उठलोय. गाईज आम्ही चाललो आता दत्त घाटावरती. तुम्हाला दाखवतोच. माऊलींचे काय येतात तिथे बोल. माऊलीच्या पादुकाचं स्नान होतं ना, जेव्हा वारी असते माऊलींच्या पादुकाचं स्नान होतं, त्या स्पॉटवर आपण आता चाललोय. आपल्या घराच्या बाजूलाच आहे. तुम्हाला दाखवतोच आम्ही. गाईज ही आहे नीरा नदी. कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. त्या जराशी खराब आहे आतून, पण काय नाही बाजू. गाईज हे आलो आम्ही नीरा नदीवरती आणि ते मंदिर आहे, दत्तांचं मंदिर आहे का रे? दत्तांचं मंदिर आहे. माऊलीचे पादुका स्नान होतात ना, तो स्पॉट. कसा आहे स्पॉट? एवढं मस्त क्लायमेट आहे ना, आणि बघत खूप छान वाटतं, एकदम प्रसन्न. कसं वाटतंय गाईज लोकेशन दत्त घाटाचं? बघा किती छान वाटतंय, किती मस्त आहे. पाणी खूप आहे नदीला. आमच्या गावात पाण्याची काहीच कमतरता नाही. हा ब्रिज आहे नीरा नदी. हा ब्रिज क्रॉस केला की सातारा जिल्ह्याला. हे नीरा आणि हा ब्रिज क्रॉस केला की सातारा जिल्हा. बघा देऊळ पण किती छान आहे, सुंदर आहे, किती प्रसन्न वाटते ते आल्यानंतर. मला दे करायला. मला दे. मंदिर दाखवूया ना काय खाते? दत्तांची, किती छान मंदिर आहे. दो बाप्पा दीदी मला सगळं प्रश्न बघा, डॅडा मला पाया पडतोय आणि मी इथं पाया पडलेलो. पाया पडलो. हे आमचं गणपती आणि हे आमची नदी. इथेच आमचं करतात. इथं आता काय लोक पोहता पण, काय लोक इथं आता पोहत आहे. इथं काय लोक आता पोहत आहेत. तर आता आपण जाऊ नीट. आणि या आहे मी इथे आता मंदिराच्या बाहेरून एक चक्कर घेतोय आणि इथे चाललो. नदी जरा बघू. ओ पण ते बघ किती आत गेले आहेत ना, ते बघ. हे बघा मित्रांनो, हे ते देऊळ आहे. इथे देवळात पादुकांचं दर्शन झाल्यानंतर ना, इथे पादुका स्नानासाठी बनवलं आहे देवस्थानाने. तर इथे ना मी पादुका करतो स्नान ना होतं. या यार स्पॉटवरती ब्लॉग. माझ्या बरोबर ब्लॉगला तिथे चांगले या views. स्पॉटवरती बरोबर पादुका पूजन होतात. आणि खूप गर्दी असते. यावर्षी 15 जुलैला पादुका येणार आहेत नेरेमध्ये. आम्ही असतोच दरवर्षी. यावर्षी तुम्हाला पूर्ण छान दाखवू आम्ही. आणि हा जो ब्रिज आहे तो ट्रेनचा ब्रिज आहे, रेल्वे ब्रिज. इथून ट्रेन जाते. कोल्हापूर बँगलोर रूट आहे हा. कमेंट मध्ये नक्की सांगा चांगलं आहे बघा का किती नाही. छान लोकेशन, किती छान आणि सुंदर वाटतंय. समोरच नदी क्रॉस केली की आमची बिल्डिंग आहे, तिथेच आम्ही राहतो. ये रे यांश, पिलू वरून चल. मी असं एक पोज देतो. इतकं छान वाटतं जेव्हा वारी येते, माऊलीच्या पादुका येतात. म्हणजे तो सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी आम्ही खूप आतुर असतो दरवर्षी. इतकं छान वाटतं. म्हणजे अक्षरशः आम्ही येत नव्हतो अगोदर, जमायचं नाही. पण आम्ही 5-6 वर्षापूर्वी यायला सुरुवात केली
आणि त्यानंतर आम्ही एकही वर्ष चुकवलं नाही आणि त्यामुळेच आम्ही ते घर घ्यायचं डिसिजन घेतलं. खरं घर आमचं म्हणजे गाव आहे ते वाकी आहे, इथून अर्धा तासावरती, पण हे कसं सिटी असल्यामुळे आम्ही ते घर घेतलं. ही बघा मणी कशी बसली आहे, आई आणि मणी बघा बसली आहे कशी. मणी कसं वाटलं? कसं वाटते? पीसफुल एकदम शांत. हे बघा आई बघा, रॅन्च बघा, आई रॅन्चला पकडा बघा. आई आणि रॅन्चच्या पाण्यामध्ये हे करते. जा ना आई आहे ना रे, या काय नाही होत, घाबरतो काय? आई हात पकडणार तुझा. आई आणि रे पाण्यामध्ये त्यांना पाय हे धुवायचे. खूप छान, खूप शांत वाटतं या टायमाला इथे आल्यानंतर. बसल्यावरती ना एकदम छान वाटतं, काही नाही, फक्त बसायचं, नदीचा प्रवाह बघायचा, वारा छान येतो आणि एकदम रिलॅक्स माइंड होऊन जातो. काय वाटतं तुला, काय बोलायचं आहे? हे बघा आई आणि रॅन्च खाली पाय बुडवून बसलेत पाण्यामध्ये. रॅन्चला पण खूप आवडलं. हे बघा आम्ही इथे बसलोय आणि ते दोघं खाली बसलेत. छान वारा आहे, मस्त थंडगार वारा आहे. मला शांततेची खूप गरज होती सध्या. माझं काय झालं, मला स्ट्रेस खूप होता सध्या, स्ट्रेस वेळ मिळत नव्हता पीसफुल, त्यामुळे ते छान वाटतं एकदम शांतता. कसला आवाज नाही, काय नाही, पाणी शांत संत वाहतंय. चला ना. बघा रॅन्च आलाय. जा हा रॅन्च बघ ना, बस ना, मी आलो ना, आलो. जा 5 मिनिटात. तुला आवडलं? तुला हे कसं वाटलं सांग इथे आपल्या फ्रेंड्सला कसं आहे? मस्त आहे, खूप चांगलं आहे. तुम्ही पण इथे नक्की या, चांगलं आहे. दाखव ना. दाखव.